आपण पण विचारून घ्या। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या मुंबईमध्ये जे केसेस वाढलेत आणि कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा जर फेलियर होत आहे त्याचा मोठा कारण जे आहे ना ते ड्रग्ज आहेत। प्लॅटफॉर्म असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, प्लेग्राऊंड असू द्या, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेलं तर ड्रग्ज कंझ्युम करणारे आणि ड्रग्ज विकणारे ओपनही आपल्याला दिसत आहेत। माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहे। प्लीज बसून बोलू नका। आपल्या उत्तरमध्ये आपण आपल्या अधिकारीचं एक मिनिट वडेट्टीवार साहेब एक मिनिट, आपण आपल्या उत्तरमध्ये कौतुक केलं आपल्या अधिकाऱ्यांचं, त्यांनी एवढा मोठा साठा पकडलाय, ती चांगली गोष्ट आहे, त्यांना अभिनंदन। पण ज्यांना आपण पकडतोय त्यांना आपण MCOCच्या तर्फे कारवाई केली पाहिजे। खरं म्हणजे तुम्ही पकडता तो बेलनी बाहेर येतोय, तडीपार केला की ते परत हायकोर्टनी सुटतं, मग तुम्ही काय कंझ्युम बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही MCOC लावण्याचा विचार करत आहेत, या ड्रग्स वरती का नाही करत? ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती MCOCनी तुम्ही कारवाई करणार का? एक आणि दुसरा जे प्रश्न माझा असा आहे की हे ड्रग्ज कंझ्युम करण्यामध्ये आपले कॉलेजचे आणि शाळांची मुलं फार याच्यात इन्व्हॉल्व झालेली आहेत। तर अख्ख्या मुंबईमध्ये एकही रिहॅब सेंटर नाही। तर मालाडमध्ये आमच्याकडे भरपूर शासनाची जागा आहे, तर मालाडमध्ये तुम्ही पहिला रिहॅब सेंटर या ड्रग्जसाठी उभारणार का? हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मला हे आहे की तुम्ही याचं उत्तर देणार। महत्त्वाचे प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, नक्कीच मकोका लावण्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक उत्तर द्या मंत्री। जर का हो स्पेसिफिक देतोय, जर का जेव्हा संघटित गुन्हेगारी असते तेव्हा आपण मकोका आपण लावतो आणि ह्या व्यक्तीवरती देखील 2013 पासून आजपर्यंत 7 गुन्हे आहेत। त्यामुळे नक्कीच अध्यक्ष महोदय जर का बसत असेल तर ह्याच्यावरती देखील मकोका लावला जाईल आणि कारवाई केली जाईल। आपण सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी गुटख्याच्या बाबतीमध्ये जिथे नाही अध्यक्ष महोदय, रिहॅब सेंटरची आवश्यकता नक्कीच मुंबईसारख्या शहरामध्ये आहे, त्या बाबतीत देखील आम्ही योग्य ती आम्ही कारवाई करू। रिहॅब सेंटर आता गृह विभागाने उभारायचं की अन्न विभागाने उभारायची त्याची आम्ही तपासणी करून नक्कीच त्या बाबतीत देखील आपण कारवाई करू, परंतु गरज नक्कीच आहे आणि त्या बाबतीमध्ये शासनातर्फे नक्कीच आम्ही ते कारवाई योग्य ती कारवाई आम्ही करू। गुटख्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनी जे ते विषय मांडलाय की कारवाई होत नाही म्हणून तुम्ही बंदी उठवा, असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता। अध्यक्ष महोदय, कारवाई होत नाही असं म्हणून चालणार नाही, किंवा आता खरं तर गुटख्यावरती कारवाई ही मुळात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं होते, वडेट्टीवार साहेब आपल्याला देखील त्याची कल्पना आहे आणि मग त्या सगळ्या कारवाई हे आपण गृह विभागाकडे वर्ग करतो। परंतु अध्यक्ष महोदय, आजपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनमध्ये फूड ऑफिसर्सची सेफ्टी ऑफिसर्सची कमतरता होती आणि त्यामुळे तरी सुद्धा आजपर्यंत मी उत्तर देतोय ना, तरी सुद्धा आजपर्यंत अध्यक्ष महोदय जवळपास 150 कोटीपेक्षा जास्त गुटखा मागच्या वर्षात आपण पकडलेला आहे। अध्यक्ष महोदय, या वर्षी 2 महिन्याच्या आतमध्ये फूड सेफ्टी ऑफिसरची देखील आपण नवीन नियुक्ती करतोय, जवळपास 194 आपण नवीन ऑफिसर नेमणूक करतोय। तर ह्या कारवाई अजूनपर्यंत अग्रेसर होणार आहेत आणि अध्यक्ष महोदय, गुटख्याचा व्यापार करणाऱ्या कुठलाही व्यापारी असेल किंवा तिथे कोण डिस्ट्रीब्युटर असेल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल। लक्षवेधी क्रमांक 4। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4